अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. उद्या आहे 31 मे 2026. तर या दिवशी आलेली आहे अधिक मासातील पौर्णिमा. तर ही पौर्णिमा इतकी विशेष आहे की या पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला फार काही नाही जमलं तरी फक्त हा एक साधा सोपा उपाय नक्की करा, जेणेकरून त्याचा लाभ तुम्हाला होईल. नक्की काय करायचं आहे अगदी सविस्तर जाणून घ्या. अधिक महिन्यातली जी पौर्णिमा आहे ती 30 तारखेला सकाळी 11:57 सुरू होणार आहे आणि पौर्णिमेची समाप्ती ही 31 तारखेला दुपारी 2:14 संपणार आहे. म्हणजेच काय तर उदय तिथीनुसार ही पौर्णिमा 31 तारखेला आपण साजरी करणार आहोत. पौर्णिमा तिथी जी आहे ती माता लक्ष्मीची प्रिय तिथी मानली जाते. पौर्णिमेला माता लक्ष्मीचा जन्म झाला होता असं म्हटलं जातं आणि म्हणून जे पण काही आपण उपाय करत असतो, जसं की आपली आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी तुम्ही कराल तर सांगितलं जातं की खास करून पौर्णिमेला करायला सांगितलं जातात. तर आता असाच एक उपाय आपण बघणार आहोत की जर तुमच्याकडे काही आर्थिक समस्या असेल किंवा काही आर्थिक अडचणी असतील, जसं की पगार वाढत नसेल, व्यवसाय चालत नसेल, यासारख्या ज्या काही कुठल्याही समस्या असू द्यात, त्याच्यावरती हा एक बघा उपाय नक्की तुम्ही करू शकता. तर उपाय अगदी साधा सोपा आहे, परंतु त्याचा लाभ मात्र तितकाच आहे. फार बघा जास्त काही करायची गरज नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी महालक्ष्मी अष्टकम जे आहे, हे स्तोत्र जे आहे अगदी छोटंसं स्तोत्र आहे, ते तुम्ही 11 वेळा म्हणायचं आहे. माता लक्ष्मीची पूजा करायची आहे. संध्याकाळच्या वेळेला लक्ष्मीपुढे शुद्ध तुपाचा दिवा, गाईच्या तुपाचाच दिवा लावायचा आहे आणि माता लक्ष्मीपुढे बसून महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे. बघा तुम्ही गुगलला सर्च केलं तरीही तुम्हाला असे महालक्ष्मी अष्टकं मिळून जाईल. तर तुम्हाला संध्याकाळी जमणार नसेल तर तुम्ही सकाळी म्हटलं तरीसुद्धा चालणार आहे. महालक्ष्मी अष्टक अजिबात अवघड नाही आहे, म्हणायलाही अगदी साधं सोपं आहे. ज्यांना मराठी वाचता येतं त्या प्रत्येकानं म्हणण्यासारखं आहे, प्रत्येकाला म्हणता येईल. अत्यंत प्रभावी असं आणि शक्तिशाली हे महालक्ष्मी अष्टकम आहे. ते तुम्हाला 11 वेळा तुम्हाला म्हणायचं आहे. जर तुम्ही या पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही श्री महालक्ष्मी अष्टकम म्हटलं तर माता लक्ष्मीची कृपा होते. आता जर तुम्ही पौर्णिमेपासून पुढे सलग बघा तुम्ही अगदी संकल्पयुक्त सेवा केलीत, अगदी 11 दिवस म्हणायचा किंवा तुम्हाला जितकं शक्य असेल तितका संकल्प केला तर अतिशय उत्तम. पण बघा तुम्हाला समजा नाही जमणार, एवढे दिवस नाही शक्य, तर कमीत कमी पौर्णिमेच्या दिवशी तरी महालक्ष्मी अष्टकम म्हणावं. हे अत्यंत बघा प्रचंड शक्तिशाली असं हे स्तोत्र आहे. हा बघा तुम्ही त्याचा अनुभव नक्की घेऊ शकता. बघा अतिशय साधं सोपं हे स्तोत्र आहे, त्याचा फळ मात्र तितकंच अधिक आहे. तुम्ही या अधिक मासातील पौर्णिमा असल्या कारणानं तुम्ही महालक्ष्मी अष्टकम म्हणा आणि त्याचं अनुभव घेऊन बघा. हे जे स्तोत्र आहे ते माणसाला खरोखरच माता लक्ष्मीची कृपा प्राप्त करून देतं आणि अधिक महिना जो आहे तो पूर्णतः भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित असलेला असतो आणि त्याचबरोबर अधिक महिन्यामध्ये भगवान श्रीहरी विष्णूंबरोबर माता लक्ष्मीची सुद्धा पूजा केली जाते. आणि बघा त्यात पौर्णिमा तिथी जी आहे ती तिथी अत्यंत दुर्मिळ तिथी मानली जाते. अधिक महिन्यातील पौर्णिमा कारण मुळात अधिक महिना हा 3 वर्षानंतर येतो आणि त्यातही एक पौर्णिमा येते. त्यामुळे ही तिथी जी आहे ती अजिबात तुम्ही मिस करू नका, चुकवू नका. या तिथीला पवित्र नदीमध्ये स्नान करणं, दानधर्म करणं, चंद्राला अर्घ्य देणं ह्या देखील गोष्टी शुभ मानल्या जातात. या दिवशी घरात सत्यनारायणाची पूजा केल्यानं सुद्धा सुखशांती नांदते. घरातील नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती नष्ट होते. आता बघा तुम्हाला फार या गोष्टी करायला नाही जमल्या तरी तुम्ही महालक्ष्मी अष्टकमचा जो पाठ आहे तर तो नक्की करा. आता तुमच्यापैकी काही जणांना मनात शंका असेल की नाही बाबा महालक्ष्मी अष्टकम कसं म्हणायचं तेही माहीत नाही आहे, तर बघा तुम्ही आपल्या चॅनलवर त्याचा व्हिडिओ आहे तो देखील तुम्ही पाहू शकता, ऐकू शकता. नक्कीच तुम्ही महालक्ष्मी अष्टकम नक्की म्हणा आणि त्याचा अनुभव घेऊन बघा. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.